प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूच्या नावाला गौरव असो की आज परत एकदा आपण देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत. आणि लक्षात ठेवा, प्रभू येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो. आमेन. कारण बायबलमध्ये लिहिलंय की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कुणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्व कालचे जीवन असावे. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूने त्याच्या पवित्र रक्ताने तुम्हाला विकत घेतलंय. Yes. तुम्ही देवाचे लाडके लेकर आहात. आमेन. कारण बायबल सांगतं, देव स्वतः म्हणतो आणि आताही म्हणत आहे तुला, आणि रोज म्हणत आहे, तू माझ्या डोळ्यातली भावली आहे, आमेन. तुझं नाव माझ्या तळहातावरती मी कोरलेलं आहे. हालेलुया. हे असं प्रेम कोणी नाही केलं. देव आपल्यावरती प्रेम करतो. Yes. म्हणून आपलं मन जे आहे प्रभूवरती स्थिर करा, आपलं हृदय प्रभूवरती स्थिर करा. आणि जसं तुमचं मन प्रभूवरती स्थिर आहे, हृदय स्थिर आहे, मग लक्षात ठेवा तुम्ही आशीर्वादित आहात. येस, आमेन. देवाची शांती तुमच्यावर हृदयावर राज्य करेल. वाचूया यशा 26:3-4. स्थिर मनाला तू पूर्ण शांतीत राखशील, ओके. कारण ते तुझ्यावर भाव ठेवते. कारण ते तुझ्यावर भाव ठेवते. स्थिर मन. मग एक दिवशी प्रभू येशू ख्रिस्त नावेत होता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वादळ वारं आलं आणि त्या नावेमध्ये प्रभू झोपलेला होता, पण शिष्य जे होते ते जागे होते. आणि बायबल सांगते एवढं वादळ वारं आलं की पाणी नावेत घुसू लागलं आणि सगळी नाव बुडू लागली. पण येशू ख्रिस्ताला काही फरक पडत नव्हता. का माहिती आहे? कारण प्रभूला माहित होतं मी या पाण्याचा निर्माण करणार आहे, येस. मी वादळ वारं थांबवणार आहे, मी सर्व काही स्थिर करणार आहे. पण शिष्यांना हे माहीत नव्हतं की जोपर्यंत प्रभू येशूवरती आपली नजर आहे, प्रभू येशू आपल्या बोटीत आहे, आपल्याला काही होणार नाही. पण बायबल सांगतं की त्यांनी देशूर नजर काढली आणि ते गोंधळून गेले. का? त्यांचं मन गोंधळायला लागलं. आता मी मरणार, आता आम्ही पाणी आम्हाला बुडवणार, आता आम्ही किनाऱ्यावर जाणार नाही. आणि ते येशूकडे आले आणि म्हटले, प्रभू तुला आमची काळजी नाही का? येशू उठला आणि बायबल सांगते येशूने त्यांना धमकावलं. पहिले वादळ वाऱ्याला नाही, शिष्यांना. आणि काय म्हणला? अहो अल्पविश्वासी हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगतं की येशूने वादळ वारं थांबवलं आणि नाव किनाऱ्याला लागली. याचा अर्थ प्रभू आपल्याला हे सांगतोय, वादळ वारं तुला काही नाही करू शकत. जर तुझं मन माझ्यावरती स्थिर आहे, तुझं हृदय माझ्यावरती स्थिर आहे, तू आशीर्वादित आहे. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डोंट वरी. आज तुझ्या घराची परिस्थिती काही असो, प्रभू येशूच्या नावात आज आपण प्रार्थना करणार आहे. सगळी परिस्थिती प्रभू येशूच्या नावात बदलणार आणि तू विजयी जीवन जगणार. कारण प्रभू येशूमध्ये असून तू केव्हाच अपयशी जीवन नाही जगू शकत. येस. तू केव्हा फेलियर नाही होऊ शकत. तू केव्हाच खाली जाऊ नाही शकत. कारण आता प्रभू येशूचं तुझं नातं परक्या लोकांसारखं नाहीये, देव आणि भक्ताचं नातं नाहीये. प्रभू येशूचं तुझं नातं बापाचं आमेन. आणि लेकराचं आहे, Yes. मुलाचं. आणि बाप किती मुलगा कसाही असो, अरे बाप मुलाला सांभाळतो, Yes. बाप मुलाला सावरतो, बाप मुलाला हात देतो, बाप मुलाला वर काढतो. मी अनेक बाप बघितलेत. काय काय मुलांनी आपल्या बापांची संपत्ती वाया घातली, दारू पिऊन, जुगारीमध्ये, अनेक गोष्टीमध्ये. पण बापाने त्यांना, तरी बापाची इच्छा आहे त्या मुलाला स्वीकारायचं, येस. त्या मुलाला वर काढायचं, त्या मुलाला सुद्धा. अनेक बाप आई माझ्याकडे येतात, म्हणतात पास्टर या मुलाने आमचे शेत घालवलं, संपत्ती घालवली, घर घालवलं, सोनं घालवलं, पण पास्टर आजही आमची इच्छा आहे हा मुलगा सुधारावा. काय हृदय बघा जगातल्या बापाचं. मला सांगा की जो देव आपल्यावरती प्रेम करतो तो तुम्हाला केव्हा खाली जाऊ देईल का? तुम्हाला अपयश होऊ देईल का? तुम्ही कसे असा, आपलं मन प्रभूकडे वळवा, आपलं हृदय प्रभूकडे वळवा. एकदा का तुम्ही प्रभूकडे वळवलं, देव तुमच्या भविष्याची काळजी घेईल. येस, आमेन. देव तुम्हाला वर काढेल. आमेन. या रविवारी एक साक्ष झाली. एक ब्रदर सिस्टर, दोघं पती पत्नी, त्यांना मुलगा आहे, पण अत्यंत व्यसनात, अत्यंत अनेक प्रकारचे व्यसन. त्यांचे आई वडील, त्यांचं कुटुंब त्यांना वैतागलं, त्यांना खूप वैतागले. पण बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे देव राजाचं हृदय बदलतो. येस. पण हे चर्चला आले आणि प्रार्थना विनंत्या दिल्या, प्रभूकडे आले, आणि काय झालं? देवाने त्या मुलाला, त्या माणसाला, त्या ब्रदरला दारूपासून वळवलं. 3 वर्ष झाले. तो म्हणतो पास्टर मी दारू पित नाही, मी व्यसन नाही करत. पूर्ण जीवन बदललं आणि आज ते कुटुंब एवढं आनंदी आहे. त्यांच्या कुटुंबाने एकच केलं, आपलं मन देवावरती स्थिर केलं. त्यांना माहीत होतं जरी त्रास आहे, संकट आहे, माझा येशू ख्रिस्त एका क्षणात कार्य करणार आहे. येस, आमेन. म्हणून बायबल सांगते ज्यावेळेस दानिएलला कळालं त्याला सिंहाच्या गुहेत टाकणार आहे, दानिएल केव्हा पॅनिक नाही झाला, दानिएल गोंधळून नाही गेला. वाचूया दानिएल 6वा अध्याय, दानिएल 6वा अध्याय, एजिकेल नंतर दानिएल.
दानिएल 6व्या अध्यायामध्ये असं लिहिलंय, वाचूया 10 वचन. ज्यावेळेस राजाने एक सांगितलं की 30 दिवस कोणीच त्याच्या देवाची भक्ती नाही करणार, पण सगळ्यांनी माझ्या पुढे नमन करायचं. दानिएल म्हटला नाही नाही नाही, मी प्रार्थना करणारच, मी देवापुढे बसणारच, मी देवाची भक्ती करणार. पण एक दिवशी ठराव आला, दानिएलला सिंहाच्या गुहेत टाका. का? कारण की तो देवाला सोडत नाही, तो राजाचं ऐकत नाही. पुढे असं लिहिलंय 10 वचन. तर लेखावर सही घातली आहे असे दानिएलाला कळाले. तेव्हा तो आपल्या घरात गेला आणि आपल्या खोलीच्या खिडक्या यरुशलेमेकडे उघडलेल्या असता जसा तो पूर्वी करीत असे तसा प्रतिदिवशी 3 वेळा गुडघे टेकून आपल्या परमेश्वरासमोर प्रार्थना करीत व उपकार मानित गेला. आणि कोण करू शकतं असं? फक्त देवावरती ज्यांचं मन स्थिर आहे, येस आमेन. जे सिंहाला भीत नाही, जे राजाला भीत नाही, जे शत्रूला भीत नाही, पण जे जिवंत देवावर विश्वास ठेवतात, त्या लोकांना त्यांचं मन देवावर स्थिर आहे. हालेलुया. आणि देव त्यांना सोडवायला वेळ नाही करणार. आमेन. आपलं मन देवावर स्थिर करा, प्रभू येशूवर स्थिर करा, विचलित होऊ नका. विचलित शैतान करतो. काय लोक माझ्याकडे येतात, पास्टर काय खरं नाही, नाहीच होणार पास्टर. मी त्यांना नेहमी सांगतो, तू माणूस आहे, ज्या देवावर तू विश्वास ठेवला तो देव आहे, ज्याने शब्दाने सर्व काय बनवलं, तो एका क्षणात परिस्थिती बदलतो. आमेन आमेन. असं लिहिलंय पुढच्या वचनात. तेव्हा ते पुरुष एकत्र जमले. ओके, त्याच्या पुढे जाऊया आपण. 16 वचन. तेव्हा राजाने आज्ञा केली, मग त्यांनी दानिएलाला आणून सिंहाच्या गुहेत टाकले. हा, राजाने दानिएलाशी बोलून म्हटले, ज्याची सेवा तू नित्य करतोस तो तुझा देव तुला सोडविल. राजाला ज्याने आज्ञा काढली त्याला भरोसा होता की दानिएलाचा देव त्याला सोडवणार आहे. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे दिवस नाही हो की जे अविश्वास होते तुम्हाला आणि मला म्हणत तुझा देव जिवंत आहे, तुला सोडवेल, आणि आपण घाबरलेलं असं. असे दिवस नाही आले पाहिजे. असे दिवस आले पाहिजे की तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला, नातेवाईकाला एक उदाहरण झालं पाहिजे, म्हणलं पाहिजे नो, आपला देव जिवंत आहे, तो मेलेल्यातून उठलेला आहे, तो नक्की आपल्याला सोडवेल. येस आमेन. आणि जेव्हा सिंहाच्या गुहेत टाकलं, बायबल काय सांगतो वाचूया. मग लोकांनी दगड आणून गुहेच्या मुखावर ठेवला आणि राजाने आपल्या मुद्रेने व आपल्या महाजनांच्या मुद्रेने तो मुद्रित केला, अशासाठी की दानिएलाविषयी जे ठरले ते काहीच पालटू नये. 18 वचन. नंतर राजा आपल्या राजवाड्यात गेला व सारी रात्र उपाशी राहिला. हा, आणि त्याच्या पुढे वाद्ये आत आणली नाहीत आणि त्याची झोप त्याच्यापासून उडून गेली. ना, झोप राजाची उडाली, पण मला 100% भरोसा आहे दानिएल सिंहाच्या गुहेत रात्रभर झोपला होता. हालेलुया. का माहितीये? कारण दानिएलला माहित होतं की देव माझ्या बरोबर तिथं आहे. आमेन आमेन. आणि देवाने काय केलं, सिंहाचे तोंड बंद केले. कारण देवदूत दानिएलला येण्या अगोदर सिंहाच्या गुहेत देवदूत आले. हालेलुया. तुम्ही कुठेही जाण्या अगोदर तुमच्या पुढे देवदूत चालतात. आमेन. तुमच्या मागे देवदूत आहे, तुमच्या बाजूला देवदूत आहे. आणि बायबल पुढे जर वाचत गेलं तर पुढे असं लिहिलंय, मग राजा मोठ्या पहाटे सुटून त्वरेने सिंहाच्या गुहेस गेला. हा, आणि गुहेजवळ दानिएलापाशी पोहोचल्यावर त्याने शोकवाणीने आरोळी मारली. राजा दानिएलाशी बोलला व म्हणाला, हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, हा, तू ज्याची सेवा नित्य करतोस तो तुझा देव तुला सिंहापासून सोडवायला समर्थ आहे काय? ना पुढं. तेव्हा दानिएल राजाला म्हणाला, हे राजा, सर्व काल जिवंत ऐस, माझ्या देवाने आपला दूत पाठवला आहे आणि सिंहाची तोंडे बंद केली आहेत. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला हे सगळं वाचल्यावर कुठंच दिसणार नाही दानिएल रडला, दानिएल भिला, दानिएलला थोडं टेन्शन आलं. दानिएल म्हटलं, आता काय करायचं, मी देवावर विश्वास ठेवून पस्तावा करतो बाबा, आता काय मला सिंहाच्या गुहेत टाकायचंय. नो, दानिएल किती वेळा प्रार्थना करू लागला? 3 वेळा. 3 वेळा रोज. नियमच. त्याने नियम नाही बदलला, कारण त्याला माहित होतं माझा देव माझ्यासाठी कार्य करणार. येस आमेन. मन स्थिर, देवावर स्थिर. पुढे असलेलं आहे, म्हणून त्यांनी मला उपद्रव केला नाही, कारण त्याच्या समोर माझ्या ठाई निर्दोषता असलेली आढळली. आणि हे राजा, तुझ्या समोरही मी कोणास काही उपद्रव केला नाही. तेव्हा राजा अत्यंत हर्षित झाला आणि त्याने आज्ञा केली की दानिएलाला गुहेतून वर काढावे. मग दानिएलाला गुहेतून वर काढले आणि त्याच्या अंगावर काही जखम आढळून आली नाही. त्याच्या अंगावर काही जखम आढळून आली. हा प्रभू येशू आहे. हालेलुया. हा तुमचा जिवंत देव आहे. हा देव जखमाने होऊ देत, हा देव त्रास होऊ देत नाही, हा देव तुम्हाला मरू देत नाही, हा देव सिंहाचे तोंड उघडू देत नाही, हा देव निंदेपासून, जगातल्या घाणीपासून, वासनेपासून, शत्रूपासून वाचवतो. त्याचं नाव प्रभू येशू आहे. हालेलुया. मन स्थिर करा प्रभूवर, हलू नका, आपला विश्वास बळकट ठेवा. पुढे असलेले,
कारण त्याने आपल्या देवावर विश्वास ठेवला होता. दानिएलाने आपल्या देवावर विश्वास ठेवला होता. पुढं मग राजाने आज्ञा केली आणि ज्या पुरुषांनी दानिएलावर दोष ठेवला होता त्यांना त्यांनी आणले आणि त्यांना त्यांच्या मुलाबाळांना व त्यांच्या बायकांना सिंहाच्या गुहेत टाकले. आणि ती गुहेच्या तळास पोहोचण्यापूर्वीच सिंहांनी त्यांच्यावर प्रबळ होऊन त्यांच्या सर्व हाडांचे चूर्ण केले. 2 पिक्चर आहे. दानिएलाच्या वेळेस सिंहांचे तोंड बंद. दुसरे लोक ज्यांनी दानिएलाच्या विरुद्ध कट रचला आणि दानिएला सिंहाच्या गुहेत टाकलं, ते ज्यावेळेस सिंहाच्या गुहेत पडले त्यावेळेस तोंड उघडले, सिंहाचे तोंड उघडले. याचा अर्थ काय फरक आहे बघा जगातल्या लोकांमध्ये आणि देवाच्या लोकांमध्ये. हाच तर फरक आहे. कुठला शैतान तुझ्या विरुद्ध जाऊ नाही शकत. आमेन. बायबल सांगतं ते खाली यायच्या अगोदर सिंहाने वरच धरले त्यांना, त्यांचे हाडत खाल्ले, चूर्ण केले आणि बायबल सांगतं सगळे मेले पण दानिएल जिवंत राहिला. आमेन आमेन. आज देवबाप करो की तू दानिएलाचा देव तुझ्यासाठी मोठं कार्य करेल. पुढे असलेले तेव्हा दारियावेश राजाने जे सर्व लोक, राष्ट्रे व भाषा व पृथ्वीवर राहतात त्यांना लिहिले की तुम्हा शांती बहुतपट हो. पृथ्वीवरल्या सर्व लोकांना दानिएला लिहिले राजाने, मी ठराव करतो की. राजा आता पहिला ठराव केला दानिएला सिंहाच्या गुहेत टाका. देवाने वाचवलं. आता काय ठराव करतो ऐका. मी ठराव करतो की माझ्या राज्याच्या सत्तेखालील सगळ्या मनुष्यांनी दानिएलाच्या देवासमोर थरथर कापत व भय धरीत जावे. कारण तो जिवंत देव आहे आणि सदा सर्व काळ अडळ आहे आणि जे नष्ट व्हायचे नाही असे त्याचे राज्य आहे आणि त्याचे प्रभुत्व शेवटपर्यंत आहे. तो मुक्त करतो व सोडवतो आणि आकाशात व पृथ्वीत अद्भुत चिन्हे व आश्चर्यकर्मे करतो. त्याने दानिएलला सिंहाच्या सत्तेतून मुक्त केले आहे. असा हा दानिएल दार्यावेशाच्या राज्यात व कोरेश पारसी याच्या राज्यात समृद्धीस आला. व्हॉट अ ग्रेट थिंग. काय वचने आहेत बघा. राजा म्हणतो तो मुक्त करतो आणि सोडवतो. आज तोच देव प्रभू येशू तुमच्यासाठी कार्य करणार. आमेन. आपले डोळे बंद करा. आपण प्रार्थना करूया. जर तुम्ही प्रभू येशूला आपल्या हृदयात घेतलं नाही तर प्रभू येशू बाहेर नाही राहू इच्छितो, तुझ्या हृदयात येऊ इच्छितो. आणि जर का प्रभू येशू तुझ्या हृदयात आला तर बायबल सांगतं तुझं तारण झालं. कारण असं लिहिले जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला प्रभू येशूवर जितक्यांनी त्याला अंगीकारलं तितक्यांना त्याने लेकरं होण्याचा अधिकार दिला. आज आपलं हृदय प्रभूसाठी उघडा. प्रभूला सांगा प्रभू येशू मला आज तुझी गरज आहे. तो जात धर्म नाही बदलत, तो जीवन बदलतो. अनुभव घेऊन पहा प्रभू येशू किती चांगला आहे. कारण तो आपल्यासाठी जगासाठी आला. त्याने तुझ्या पापाची जगाच्या पापाची किंमत मोजली आणि तो पुन्हा उठला. आणि बायबल सांगतं तो मेलेला नाही, तो जिवंत आहे. आज आपलं हृदय उघड. माझ्या मागे म्हण, पूर्ण हृदयाने माझ्या मागे म्हणा. ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला नसेल त्यांनी म्हणा प्रभू येशू मी पूर्ण हृदयाने तुमच्यावर विश्वास ठेवतो. तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात. आज प्रभू येशू तुमच्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारतो. मी कबूल करतो प्रभू येशू जिवंत देवाचा पुत्र आहे. प्रभू येशू माझ्यासाठी आला, माझ्यासाठी प्राण दिला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. असा माझा विश्वास आहे. प्रभू येशू माझ्या हृदयात ये. प्रभू येशू तूच माझा प्रभू आहे. मी कबूल करतो. मी प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यामुळे मी जिवंत देवाचे लेकरू आहे. आणि सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारतो. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालंय. आमेन. डोळे बंद करा. आपण प्रेयर करूया. फादर, आज जितक्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला ते तुझे लेकर आहेत. आम्ही त्यांना प्रभू येशूच्या नावात आशीर्वाद देतो. आजपासून पवित्र आत्म्याने कृपेने वचनाने देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. सगळी शैतानाची योजना, प्लॅन, शक्ती मी त्यांच्या विरुद्धातून प्रभू येशूच्या नावात नाश करतो. सगळे आजार, कॅन्सर, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयविकार, किडनी, लिव्हर प्रॉब्लेम, डोक्यापासून पायापर्यंत असलेला आंधळापणा, बहिरेपणा, मुकेपणा निघून जा येशूच्या नावात. डोक्यापासून पायापर्यंत प्रभू येशूच्या नावात बरे व्हा. आणि आजपासून प्रभू येशूच्या नावात आरोग्य तुमचं आहे, शांती तुमची आहे, आनंद तुमचा आहे, आशीर्वाद तुमचे आहे, कारण तुम्ही प्रभू येशूचे आहात. फादर, मी प्रार्थना करतो त्यांना स्थिर कर, बळकट कर, विश्वासात प्रबळ कर.
कुठल्या सियाला आणि शैतानाला ते भिणार नाही, कारण जो जगात आहे पेक्षा जो आमच्यात आहे तो मोठा आहे. Yes, amen. सगळ्या कर्जातून बाप्पा वाईटातून त्यांना वाचव. वर्क हार्ड. ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी. आम्ही रविवारी सुट्टी सकाळी 9 ते 5 ड्युटी स्वीकारतो. Yes, amen. सॅटर्डे हाफ डे. फादर ज्यांचे लग्न नाही झाले, ज्यांना लेकरू बाळ नाही, हे आशीर्वाद येशूच्या नावात मी स्वीकारतो. आजपासून प्रत्येक अश्रू पुसले जा, हृदयाचं सांत्वन हो आणि तुझे लेकरं गौरवातून गौरवात जाओ. प्रभू येशूच्या नावात आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो आज प्रार्थना केली, साक्ष द्या. तुमच्यासाठी रोज प्रार्थना चालू आहे आणि एवढं लक्षात ठेवा, प्रभू येशू लवकर येणारा विश्वासात स्थिर व्हा. आणि शुक्रवारी संध्याकाळी 7 ते 9 आपली आशीर्वाद सभा असते. रविवारी सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत आपली सभा असते, चर्च असतं. ज्याला माहीत नाही ह्या चॅनल त्याला सांगा, विनयार्ड वर्कर ब्लेसेड चर्चचं चॅनल, पास्टर सुनील गंगावणे मेसेज, आणि तुम्ही आशीर्वादित होणार आणि दुसऱ्याला आशीर्वाद करा प्रभू येशू सांगून. आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया उद्या. गॉड ब्लेस यू. थँक्यू.